Hello students, welcome again. Make your dreams real च्या सेकंड सेशन मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मागच्या पार्ट मध्ये आपण बघितलं की सेंट्रल गव्हर्नमेंटची एज्युकेशनल लोन साठी सबसिडी काय आहे आणि त्याचा फायदा कोणाला होऊ शकतो आणि कसा होऊ शकतो. आता ती सबसिडी अवेल करण्यासाठी, ती सबसिडी तुम्हाला मिळण्यासाठी काय प्रोसेस आहे ती बघून घेऊया. तर सिंपल प्रोसेस आहे. त्याच्यासाठी तुम्हाला एक पोर्टलवरती रजिस्टर करायला लागेल. त्यामध्ये नाव आहे की विद्यालक्ष्मी पोर्टल. सो विद्यालक्ष्मी पोर्टलवरती आपण सर्च करूया. तिथे सर्च केलं तर तुम्हाला तुमच्या नावाचं रजिस्ट्रेशन करायला लागेल. सो फर्स्ट स्टेप आहे तुमची रजिस्टर. सो राईट साइड अपर कॉर्नर मध्ये रजिस्टर नावाचं हे दिसेल तुम्हाला. त्याच्यावरती क्लिक केलं की तुम्हाला ही इन्फॉर्मेशन क्रिएट युअर अकाउंट असं विचारलं जाईल आणि तिथे तुम्हाला ही तुमची इन्फॉर्मेशन फिलअप करायची. सो पर्सनल इन्फॉर्मेशन आहे. जसं आपण आपला जीमेल अकाउंट ओपन करतो अगदी सिंपल त्याच वेळी तुम्हाला हे इथे एक अकाउंट ओपन करायचं आहे. माझ्याकडे एका स्टुडंटचं अकाउंट आहे आणि त्या अकाउंटला मी एक लॉग इन करून तुम्हाला दाखवते. त्यानुसार तुम्हाला लक्षात येईल की कोणकोणत्या स्टेजेस आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. ओके, सो विल गो विथ सेकंड स्टेप ऑफ दिस. जेव्हा तुम्ही लॉग इन कराल तेव्हा तुम्हाला या सगळ्या हे सगळे लेबल्स दिसतील. तर याच्यामध्ये तुम्हाला लोन ऍप्लिकेशन फॉर्म बघायचा आहे. अजून आपण अप्लाय केलेलं नाहीये, त्यामुळे लोन ऍप्लिकेशन फॉर्म मधून आपल्याला बाकी इन्फॉर्मेशन त्या फॉर्म मध्ये पुटअप करायची. सो क्लिक ऑन लोन ऍप्लिकेशन फॉर्म. ओके, त्यानंतर काही इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला इथे दिले फर्स्ट पेज वरती. ओके, यामध्ये ज्या काही स्टार मार्क केलेल्या गोष्टी आहेत त्या कंपल्सरी आहेत. मग पर्सनल इन्फॉर्मेशन, कोर्स इन्फॉर्मेशन, फायनान्शियल इन्फॉर्मेशन, डिटेल्स ऑफ सिक्युरिटी. जर तुमचं लोन 4 लाखापेक्षा जास्त आहे तर त्या केसमध्ये डिटेल्स ऑफ सिक्युरिटी तुम्हाला फिलअप करायला लागतील. Prospects of earning after completion of the course, supporting documents. So, there are some guidelines for the students and some important notes given over here. आता फर्स्ट स्टेप आपण फिलअप करणार आहे ती आहे बेसिक इन्फॉर्मेशन. ओके, सो बेसिक इन्फॉर्मेशन मध्ये फर्स्ट क्वेश्चन त्यांचा असा असणार आहे, आर यू परस्युइंग हायर स्टडीज इन इंडिया. जसं मी तुम्हाला सांगितलं, ही सबसिडी जी आहे हे फक्त इंडियामध्ये ऍप्लिकेबल आहे. त्यामुळे yes, you have to click on yes. Is your parental income up to 4,50,000 rupees per annum? So ही स्कीम जी आहे ही इकॉनॉमिकली वीकर सेक्शन मध्ये ज्यांचं इन्कम हे 4,50,000 पेक्षा कमी आहे यांच्यासाठी ऍप्लिकेबल आहे. बरोबर. सो आता यामध्ये कन्फ्युजन स्टुडंट्सचं असं असू शकतं की इथे इकॉनॉमिकल वीकर सेक्शन असं नाव येतंय म्हणजे काही फक्त EWSच्या स्टुडंटनी ही स्कीम अप्लाय करायचं आहे का या स्कीमसाठी, तर तसं नाही आहे. ओबीसी असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता किंवा बाकी दुसऱ्या कॅटेगरीज असतील तरीही तुम्ही अप्लाय करू शकता. फक्त कंडिशन काय आहे की तुमचं फॅमिलीचं सगळ्या वेजनी ॲन्युअल इन्कम जे आहे ते 4,50,000 पेक्षा कमी असलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल इथे तुमचं इन्कम आहे 70,000. तुमच्या उत्पन्नाच्या दाखल्यावरती तुमचं इन्कम तुम्ही चेक करू शकता. तिथं तुमचं इन्कम आहे 70,000. तर जे काही तुमचं इन्कम आहे ते तुम्हाला इथे अमाऊंट टाकायची आहे. थर्ड इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की तुम्ही ज्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेताय त्या कॉलेजचं नॅक किंवा NBA या दोन्हीपैकी एक ऍक्रिडिएशन असणं गरजेचं आहे. आता नॅक किंवा NBA ऍक्रिडिएशन हा डेटा ऑलरेडी लिंक्ड आहे या लिंक सोबत. त्यामुळे तुम्ही ज्या कॉलेजसाठी अप्लाय करताय त्याचं नॅक असणं खूप इम्पॉर्टंट आहे. विद्याप्रतिष्ठान कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी या इन्स्टिट्यूटचं नॅक ऑलरेडी ऍक्रिडिएटेड आहे. त्यामुळे यामध्ये काही इश्यू येणार नाही. सो आता ज्या स्टुडंटचं आपण इथे अप्लाय करून घेतलंय शी इज अ कॉलेज स्टुडंट. So
सो येस. अँड नाव फक्त येस करून इथे चालणार नाहीये, तर जेव्हा तुम्ही येस कराल तेव्हा इकडे राईट साईडला क्लिक हिअर असा एक ॲरो येऊन जाईल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला. जेव्हा तुम्ही इथे क्लिक कराल तेव्हा तुम्हाला तुमच्या कॉलेजचं नाव सर्च करायचं आहे. आपलं कॉलेज जे आहे ते विद्या प्रतिष्ठान कमल नयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी. तर इतकं सगळं नाव मी सर्च नाही करणार, मी फक्त काय करेल, बारामती नावाने कॅपिटल सर्च करेल. ऑल लेटर शुड बी इन कॅपिटल. ओके, सो बारामती अँड सर्च युअर कॉलेज. ओके, सो बारामतीमध्ये इथे लास्टला तुम्हाला 5 नंबरला दिसत असेल विद्या प्रतिष्ठान कमल नयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी बारामती. सो इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. यू हॅव टू सिलेक्ट दिस आणि ते कोर्सचं नाव टाकायचं. तुमचं इंजिनिअरिंगचा कोर्स असेल किंवा जो पण कोर्स आहे तो आपल्याला इथे सर्च करायचा आहे. नाव सबमिट. ओके, सो नाव बेसिक इन्फॉर्मेशन हॅज बीन सक्सेसफुली फिल्ड. सेकंड, पर्सनल इन्फॉर्मेशन मध्ये बघू शकता तुम्ही. आता इथे खाली जर बघितलं तर आपण हा फॉर्म सेव्ह करू शकतो आणि सेव्ह करून नेक्स्ट लेवलला जाऊ शकतो. आता पर्सनल इन्फॉर्मेशन कडे जाण्यासाठी आपल्याला हा फॉर्म सेव्ह अँड नेक्स्ट. ओके, सो पर्सनल इन्फॉर्मेशन मध्ये तुम्हाला तुमचं नाव, फर्स्ट नेम आणि पॅरेंटचं नाव, सो स्वतःच्या काही डिटेल्स भरायला लागतील. डेट ऑफ बर्थ असेल, कॅटेगरी असेल, तुमचे मार्क्स आहेत, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे भरायच्यात. पॅन कार्ड लागेल तुमच्या पॅरेंट्सचं आणि तुमचं दोघांचंही पॅन कार्ड इथे लागेल आणि पॅन नंबर आपल्याला इथे एंटर करावा लागेल. जर तुमच्याकडे पॅन कार्ड नसेल तर त्याच्यासाठी तुम्हाला ऍप्लिकेशन लिहायचं आहे, ते शेवटी तुम्हाला सबमिट करायचं आहे आणि तुमचा ऍड्रेस. सो अशी तुम्हाला एक पर्सनल इन्फॉर्मेशन इथे ऍड करायची आहे. जेव्हा तुम्ही ही पर्सनल इन्फॉर्मेशन ऍड करणार तेव्हा ही स्टेज पण सेव्ह करा आणि मग नेक्स्ट. ओके, नाव आता थर्ड, त्याच्यामध्ये काय आहे, प्रेझेंट बँकर डिटेल्स. जेव्हा तुम्ही बँक फायनलाइज करणार आहे, ज्या बँकमध्ये तुम्हाला लोन घ्यायचं आहे, बँक ऑफ महाराष्ट्र असू शकते, SBI असू शकते, बँक ऑफ बरोदा असू शकतं किंवा जी कुठली बँक तुम्हाला लोन इझिली देऊ शकते असं तुम्हाला वाटतं त्या बँकमध्ये तुम्ही अप्लाय करू शकता. फक्त जेव्हा तुम्ही अप्लाय करणार आहे त्या बँकमध्ये तेव्हा तुमचं आणि तुमच्या पॅरेंट्सचं जॉईंट अकाउंट असणं अपेक्षित आहे. तर जी बँक तुम्ही सिलेक्ट केली आहे त्या बँकचा डिटेल्स आपल्याला भरायच्या, जसं की ब्रँच, त्याचा IFSC कोड, बँकर्स नेम, ब्रँच जी असेल बँकची ती, अकाउंटचा टाईप कसा आहे तो, अकाउंट नंबर काय आहे तुमचा, तुम्ही बँकच्या रिलेटेड एम्प्लॉईचे कोणी रिलेटिव्ह आहात किंवा मुलगा आहात, तुमचं काही रिलेशन असेल एम्प्लॉई सोबत, त्या केसमध्ये तुम्ही यस करू शकता. ओके, सो इथे जेव्हा तुम्ही बँक डिटेल्स टाकता या स्टेज नंतर तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट करायचे, जसं आपण ॲज युजल आधी केलंय. इथे सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर मात्र तुमचे या फॉर्म फिलचे चार्जेस तुम्हाला लागू शकतात. दॅट इज इक्वल टू 118 रुपीज. सो 100 रुपयाचा हा फॉर्म आहे आणि 18 रुपीज तुमची GST इथे कट होती आहे. ओके, सो यू हॅव टू सेव्ह दिस फॉर्म अँड नेक्स्ट. ओके, आता मला नेक्स्ट तुम्ही नेक्स्ट डिटेल्स कोणती फिलअप करणार आहे तर कोर्स डिटेल्स. फॉर एक्झाम्पल तुम्ही इंजिनिअरिंगसाठी ॲडमिशन घेतलंय तर तुमचं ॲडमिशन कुठल्या कोट्यामधनं झालंय, मेरिटमधनं झालंय की मॅनेजमेंट कोटामधून झालंय, तर त्या केसमध्ये तुम्हाला हे सिलेक्ट करायला लागेल. आणि ड्युरेशन किती आहे तुमच्या कोर्सचं. आता या सिलेक्टेड कॅन्डिडेटचं डिप्लोमा थ्रू ॲडमिशन झालंय DSC, त्याच्यामुळे तिचं ड्युरेशन आहे 3 वर्षांचं. जर तुमचं फर्स्ट इयर पासून झालेलं असेल तर तुमचं ड्युरेशन असेल 4 वर्षांचं. तर हे तुम्हाला फिलअप करायचं आहे. तुमच्या इन्स्टिट्यूटचं नाव व्यवस्थित इथे टाकायचं आहे आणि कोर्सचं नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे. डेट ऑफ कमेन्समेंट, आता कॉलेज चालू होणार समजा 8 किंवा 15 डिसेंबरला, तर ते तुम्हाला इथे ऍड करायचं आहे. 4 वर्षानंतर तुम्ही जेव्हा पास आउट होणार ती डेट तुम्हाला इथे टाकायची, एक प्रोबॅबल डेट. ओके, सेव्ह करा, नेक्स्ट करा. ओके, नंतर कोर्स डिटेल्स टाकल्या. आता आपल्याला कॉस्ट ऑफ फायनान्स डिटेल्स या सगळ्या गोष्टी. तर हे जे आहे कॉस्ट ऑफ फायनान्स, हे आपल्याला एक कॉलेजकडनं कोटेशन भेटेल तुमच्या कॅटेगरी वाईज. जर तुम्ही ओपनमध्ये असाल, EWS असेल किंवा
ओबीसी असेल तर तुम्हाला ट्युशन फी किती पे करायची आहे, एक्झाम फी किती पे करायची आहे, या सगळ्यांची एक्सपेन्सेसची किंवा एक एस्टिमेट, एक कोटेशन तुम्हाला कॉलेजकडनं भेटतं. त्याच्या हेल्पनी तुम्ही इथल्या सगळ्या गोष्टी कॉस्ट ऑफ कोर्स फिलअप करू शकता. ओके, सो बँकमध्ये लोनला पण तुम्हाला ते डॉक्युमेंट लागतं आणि सबसिडी अवेल करण्यासाठी पण त्या डॉक्युमेंटची एक स्कॅन कॉपी तुम्हाला इथे लागते. तर त्याच्या रेफरन्सनी तुम्हाला या सगळ्या अमाऊंट्स पे करायच्या. तर त्या स्टुडंटनी तिच्या ह्या सगळ्या अमाऊंट्स पे केलेल्या आहेत इथे. ओके, सो हे झाल्यानंतर तुम्हाला सेव्ह करायचं आणि नेक्स्ट. मग आता ही आहे लास्ट स्टेज. या लास्ट स्टेजमध्ये तुम्हाला सगळे डॉक्युमेंट्स असणं अपेक्षित आहे. आता या सिलेक्टेड स्टुडंटकडे एक पर्टिक्युलर कॉपी नाहीये, त्याच्यामुळे त्याचे डॉक्युमेंट्स अपलोडेड नाहीये. सो इथे तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल तुमची मार्कशीट, जर तुमचं फर्स्ट इयरला ॲडमिशन असेल तर तुमची 12th मार्कशीट इथे लागेल. जर तुम्ही डायरेक्ट सेकंड इयर थ्रू ॲडमिशन घेतलं असेल तर तुमचं डिप्लोमाची मार्कशीट इथे लागू शकते. ठीक आहे, जर तुम्हाला फर्स्ट इयर सेकंड इयर लोनची गरज पडली नाही आणि आता तुम्ही थर्ड इयरमध्ये शिकत आहात आणि थर्ड इयर नंतर तुम्हाला लोनची गरज पडते, तर तुम्हाला लास्ट तुमची सेकंड इयरची जी मार्कशीट आहे ती मार्कशीट इथे अपलोड करायची आहे. त्यानंतर ॲडमिशन घेतल्याचं एक प्रूफ तुम्हाला लागणार, ॲडमिशन लेटर. इन्कम प्रूफ लागेल तुमच्या पॅरेंट्सचं, त्याला आपण उत्पन्नाचा दाखला म्हणतो. कोटेशन जे आपण कॉलेजकडनं घेतलंय त्याला स्केड्यूल ऑफ एक्सपेन्सेस फॉर द कोर्स, हे आपल्या कॉलेजकडनं तुम्हाला मिळून जाईल. फॉर्म 16 तुमच्या पॅरेंट्सचा लागू शकतो. इन्कम टॅक्स रिटर्न्सचे काही डॉक्युमेंट्स असतील तर ते पॅरेंट्सचेच लागतील. कॉपी ऑफ लँड रेकॉर्ड लागेल, तुमच्या नावावरती काही लँड असेल वडिलांच्या नावावरती तर त्याचे काही रेकॉर्ड्स तुमच्याकडे असू शकतात, 7/12 किंवा काही बाकी रेकॉर्ड्स असतील तर ती कॉपी तुम्हाला इथे लागेल. जर तुमच्याकडे पॅन किंवा आधार कार्ड नाहीये तर त्या केसमध्ये तुम्हाला अंडरटेकिंग इथे द्यायला लागेल. जर तुमच्याकडे पॅन किंवा आधार कार्ड नसेल तर ते अंडरटेकिंग तुम्हाला इथे अपलोड करायची. तुमचा स्वतःचा फोटो ॲप्लिकंट फोटोमध्ये तुम्हाला अपलोड करायचा. पॅरेंटचा फोटो तुम्हाला पॅरेंट फोटोमध्ये अपलोड करायचा. या सगळ्या गोष्टींना अपलोड करताना साईजचे लिमिटेशन्स आहेत. तुमचे सगळे डॉक्युमेंट्स जे आहेत ते फक्त 2 MB मध्ये आले पाहिजे. मॅक्झिमम साईज जी आहे डॉक्युमेंटची ती 2 MB आहे आणि फक्त PDF मध्ये किंवा JPG फाइल्स मध्ये तुम्ही इथे अपलोड करू शकता. ओके, सो या 2-3 गोष्टींचं. जर तुमचं लोन एक्सपेक्टेड जे आहे ते 4 लाखांपेक्षा कमी असेल, ॲज सच तुम्हाला गॅरंटर ठेवण्याची गरज नाही, पण इथे तुम्हाला डॉक्युमेंट सबमिट करताना तुमच्या पॅरेंटचा गॅरंटरचा फोटो म्हणून सबमिट करावा लागेल. सो शेवटी तुमच्या पॅरेंटचा इथे एक फोटो सबमिट करायचा आहे. सो यातले सगळेच डॉक्युमेंट्स कंपल्सरी आहेत ऑलमोस्ट, आणि हे सगळे डॉक्युमेंट्स जेव्हा तुम्ही फिल कराल तेव्हा इथे डिक्लेरेशन मध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके, सो हे सगळे सेफ करायचे तुम्हाला. आता या केसमध्ये या स्टुडंटचं डॉक्युमेंट मिसिंग आहे त्याच्यामुळे हे क्लिक होत नाही, कम्प्लीट होत नाही. पण जर तुमच्याकडे हे सगळे डॉक्युमेंट्स असतील तर दिस इज द लास्ट स्टेप. यू हॅव टू जस्ट क्लिक ऑन दिस अँड देन सबमिट दी फॉर्म. आता हा फॉर्म सबमिट केल्यानंतर तुमचं ऍप्लिकेशन स्टेटस तुम्हाला कळेल इथे जाऊन. जर तुमचं ऍप्लिकेशन स्टेटस इथे आलं की यू हॅव सक्सेसफुली फिल्ड द फॉर्म, इट मीन्स तुमच्याकडून एक लीड बँककडे गेली आहे. यू हॅव सक्सेसफुली अप्लाइड फॉर द लोन किंवा अप्लाइड फॉर द सबसिडी असं जर स्टेटस आलं तर तुमची लीड जी आहे ती बँककडे गेली आहे. तुम्ही जी बँक सिलेक्ट केली होती त्या बँकमध्ये तुम्हाला आता जायला लागेल आणि त्या बँकमधून उरलेली प्रोसेस तुम्हाला लोनची कम्प्लीट करून घ्यावी लागेल आणि या फॉर्म थ्रू तुमची सबसिडी अप्लाय करून फायनल कम्प्लिशनची प्रोसेस बँकमधनं करून घ्यावी लागेल. ओके, सो आम्हाला काय पाहिजे तर तुम्ही हे फायनली जेव्हा सबमिट कराल तेव्हा सक्सेसफुली सबमिटेड जे तुमचं ऍप्लिकेशन आलंय त्याचा एक स्क्रीनशॉट आम्हाला पाहिजे. तो स्क्रीनशॉट हा तुमच्याकडे सेव्ह करून ठेवायचा. जेव्हाही तुम्ही हे लॉग इन कराल, तुमचं जेव्हा स्टेटस कम्प्लिटेड असेल तुम्ही कधीही स्क्रीनशॉट त्याचा काढू शकता जेव्हा तुम्ही या सगळ्या लोन ऍप्लिकेशनच्या स्टेप्स फुलफिल केलेल्या असतील तेव्हा. ओके, सो त्याचा एक फायनल स्क्रीनशॉट लागणार आहे ऍडमिशनच्या वेळी. सो दिस इज द प्रोसेस. अँड या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विद्यालक्ष्मी पोर्टलची लिंक दिली आहे, तर त्या लिंक थ्रू पण तुम्ही लॉग इन करू शकता. ओके, सो काही प्रॉब्लेम्स असतील, काही क्वेरीज असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारा, त्याला आन्सर केलं जाईल. ओके, थँक्यू फॉर वॉचिंग.